पण मी सांगतो जर मला ज्या दिवशी भेटेल ना की ह्यानी ट्रोल केलं होतं या बाबतीत मला, त्याला मी मारीन तिकडे, लय मारीन. त्यामुळे प्लीज भेटू नका मला, नाही तर मी तुमची कुठून तरी जोडणी लावेन. स्वामी म्हणजे केवळ ती स्वामींची मूर्ती आहे, तो स्वामींचा फोटो आहे म्हणजे तिकडेच स्वामी, स्वामींचा मठ आहे म्हणजे तिकडेच स्वामी. मला नाही वाटत असं. माझ्याकरता स्वामी काही असू शकतो. तुम्ही जात धर्म पहिल्यापासून आहे. अनेक म्हणजे महाराजांनी सांगितलंय रे. तुम्ही जे मला असं वाटतं फक्त महाराजांसारखी दाढी ठेवली, चंद्रकोर काढली आणि ती बिब्बाळी घातली म्हणजे नाही होत रे तुम्ही महाराजांचे मावळे. विचार घ्या. अनेक आपल्या हिरोईनी आहेत, त्यांना विचारलं तुला असे प्रश्न तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारता ना की डेटवर कोणावर जायला आवडेल, मग ते म्हणतात की आय वुड लाईक टू गो विथ रणबीर कपूर किंवा विकी कौशल. अरे ते ढोंगून तरी बघतील का तुमच्याकडे? नमस्कार, मी रोहन दाभोलकर. इसाबनीती चॅनलच्या छापा गाडा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे असं व्यक्तिमत्व आलंय जे मराठी चित्रपटसृष्टी, मराठी सिरियल्स मध्ये तुम्हाला एक अँग्री यंग मॅन किंवा एक सुंदर अभिनेता किंवा एक म्हणजे ज्या संपूर्ण महाराष्ट्राचा जो क्रश आहे मुलींचा, यस, असाच अभिनेता आज मी भेटीला घेऊन आलोय. तो म्हणजे संतोष जुळेकर. नमस्कार संतोष. नमस्कार संतोष. एकतर इसाबनीतीच्या छापाघाटामध्ये तुम्ही मुलाखत देतात, त्यासाठी तुमचा आधी मनापासून थँक्स. त्यासाठी थँक्यू. आणि तुम्हाला मी एक इसाबनीतीच्या सुरुवातीलाच एक गिफ्ट देतो, सुरुवातीलाच देतो, जेणेकरून आपली मुलाखत एक चांगल्या स्वरूपात होईल. अच्छा, म्हणजे गिफ्ट दिल्यावर मी चांगली उत्तर देईन, चांगली मुलाखत देईन असं. इट्स अ ब्राइब, नॉट गिफ्ट. मुळात मला संतोष खरं सांगायचं तर तुम्हाला बघितलं की मागचे 15-20 वर्ष आज मी तुम्हाला बघतोय आणि आम्ही सगळंच इसाबनीतीची टीम बघते की तुम्ही कॉलेजपासूनचं तुमचं स्ट्रगल आणि मग एक गोष्टी करत गेल्यात. आणि तुमच्या आम्हाला नेहमी असं वाटतं की काही मोजके कलाकार असे आहेत की जे हिंदीमध्ये काहीतरी एक चेहरा निर्माण करू शकतात आणि ज्याच्यामध्ये पोटेन्शियल वाटते, त्यातले तुम्ही वाटतं खरं सांगायचं. थँक्यू. तर खरं सांगतो. आणि त्यासाठी पहिला हाच प्रश्न आहे की तुम्ही स्ट्रगलर्स आला, ही तुमचं युट्यूबला सगळ्यांनीच नावाजलं आणि सगळं, पण खऱ्या आयुष्यातलं स्ट्रगल हे कसं आहे आणि ते कसं होतं? वाटतं का स्ट्रगल संपलंय? नाही, स्ट्रगल कधीच संपत नसतं, अजिबात नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्ट्रगल आहे. कारण स्ट्रगल एक तर स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. केवळ ऍक्टर म्हटल्यावर स्ट्रगल हा शब्द जास्त एनहान्स होतो लोकांसमोर, की त्यामुळे स्ट्रगल या शब्दाला जास्त करून जोडलं जातं या ऍक्टिंग फील्डशी. पण स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येक करिअरमध्ये आहे. सुरुवात आपण करतो स्ट्रगल आपल्या आयुष्यात आपल्या अकॅडमिक इयरमध्ये आपण कसं पुढच्या क्रमांकावर राहू, कसं चांगला अभ्यास करून पास होऊ, पुढे जाऊ. मग नंतर करिअरसाठी स्ट्रगल करतो आणि मग तसं ॲक्टिंगमध्ये काम मिळवण्याकरता स्ट्रगल असतं. आणि नंतर मग काम मिळवल्यानंतर जे प्रेम, जे सक्सेस देवाच्या कृपेने लोकांच्या प्रेमामुळे मिळतं, ते टिकवण्यासाठी स्ट्रगल असतं. आणि ते स्ट्रगल कायम असावं असं मला वाटतं आणि ते असलंच पाहिजे. कारण ती जबाबदारीची जाणीव प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे असं मला वाटतं. पण सुरुवात तुमची कुठून झाली? म्हणजे एक्झॅक्टली पहिलं रंगभूमीवर किंवा मालिकांमध्ये किंवा चित्रपटात काम सुरुवात कुठून झाली? अर्थात एकांकिका स्पर्धा, इंटर कॉलेजिएट. आणि कॉलेज कुठलं होतं? माझं तसं कॉलेज NKT कॉलेज, पण माझा जास्त राबता होता तो ठाणा कॉलेज. तिथे माझे सगळे मित्रमंडळ होती, अभिजित चव्हाण किंवा ज्ञानसाधनाला विजू माने, आम्ही सगळे मित्र होतो. त्याच्यानंतर रुईया कॉलेजचा पण कट्टा होता माझा. काही लोकांना मी रुईया कॉलेजचा पण वाटतो, कारण मी रुईया कॉलेजला पण जास्त तिकडची पण माझा ग्रुप होता. म्हणजे निशिकांत कामत किंवा सुशांत वगैरे आम्ही तिकडे भेटायचो. वासू आहे आमचा मित्र आहे, त्याच्यानंतर मीर, अनेक मित्र तिथून पण त्या ग्रुपमध्ये राहून मी सिरियल्स वगैरे. किंवा आमचा एक ग्रुप होता ठाण्यामध्ये, वसुंधरा थिएटर्स आणि मनोमय कलामंच, आमचा अमॅच्युअर ग्रुप. तिथून आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो गल्ली बोळातल्या, गणेश म्हणजे गणपती उत्सवातल्या. कुठल्या वर्षाची गोष्ट आहे? 2000 म्हणजे 1999 ते 2005 पर्यंत या एकांकिका स्पर्धा वगैरे केल्या. त्याच्यानंतर मग हळूहळू सुरुवात झाली. पहिलं नाटक केलं आणि मकरंद राजाध्यक्ष, जो पहिलाच देवाच्या कृपेने ब्रेक मिळाला, विक्रम काकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि तिथून मग काम करत करत चांगली माणसं भेटत गेली.
त्यांना काही लोकांना माझं काम आवडलं, ज्यांना आवडलं त्यांनी पुढे संधी दिली. म्हणजे आता आपण काम जेव्हा करतो ह्या क्षेत्रामध्ये तेव्हा घरातून एक वेगळा सपोर्ट लागतोच. आणि तुझ्या घरातून कसा सपोर्ट होता नव्हता आणि घरातल्यांचं काय म्हणणं होतं की अभिनेताच हो असं होतं? नाही, एकतर खूपच सामान्य काय म्हणू त्याला एकदम मिडल क्लास फॅमिलीतला मी आहे. त्यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मध्यमवर्गीय नाही, कुठल्याही कुटुंबातल्या कुठल्याही वर्गात तुम्ही जा, प्रत्येक आई वडिलाला आपला मुलगा पुढे जाऊन सुखी राहावा, तो सेटल व्हावा अशी इच्छा असतेच. फक्त आमच्या घरात आमच्या आई वडिलांची इच्छा होती की बाबा तू काही कर, तुला काय नाटक, पण कुठेतरी एक बँकेत नोकरी बघ अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. कारण खूप सिक्युअर्ड जॉब आहे तो. कारण म्हणजे तुला नाटकाची आवड आहे ना, मग बँकेची नोकरी कशी असते, सकाळी 10 ते 1, मग तू समजा सुटलास मग तू फावल्या वेळात तू एकांकिका वगैरे तुझी काय नाटकं वगैरे ऍक्टिंगचे शौक पूर्ण कर, तर तुला सुट्ट्या चांगल्या मिळतात. शिवाय होम लोनसाठी कमी व्याजदरात होम लोन मिळतं, खूप सुट्ट्या आणि खूप सवलती वगैरे मिळतात, असं बाबांना ते त्यांना वाटायचं. आणि त्यामुळे माझ्या मुलाचं लाईफ सिक्युअर्ड व्हावं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण आम्हाला मात्र ऍक्टिंगचा किडा चावला होता कडकडून. त्यामुळे तसं आय हॅव डन माय ADC, ऍडव्हान्स डिप्लोमा इन कम्प्युटर आर्ट्स अँड ॲनिमेशन. मी ते म्हणजे माझं कॉलेज करत असताना मी हा कोर्स केला होता. त्याच्यानंतर मी जॉबही करायचो. मग तो जॉब करताना पुढे मग हे एकांकिका स्पर्धा, मग ऍक्टिंगचा जो मोठा किडा तो मला चावला. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी मला काय म्हणा आउट फोकस झाल्या माझ्या लाईफमधून आणि पूर्ण फोकस हा अभिनयावर आला. कारण त्याच्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला मला आणि मजा येऊ लागली. म्हणजे त्यातनं पैसे सुरुवातीला किती मिळायचे यापेक्षा त्यातनं मला काम करायचा जो आनंद असतो तो जास्त महत्वाचा असतो असं मला वाटतं. त्यामुळे तो करत गेलो. अर्थात जबाबदाऱ्या या होत्याच. एक घरातला मोठा मुलगा म्हटल्यानंतर वडील जॉबला होते, पण ते माझे वडील रिक्षा ड्रायव्हर आणि आई हाऊसवाईफ होती. त्यामुळे जबाबदारी होतीच. पण त्या सगळ्या गोष्टी सांभाळून या क्षेत्राकडे जास्त फोकस केला मी. मग सुरू झाला प्रवास. कमर्शियल प्लेज, व्यावसायिक नाटकं मिळू लागली, सिरियल्स मिळाल्या आणि मग लोक आते गए अच्छे लोक और कारवा बनता गया. कधी कधी असं क्षण वाटलं की लोक आता ओळखायला लागले? मी खरं सांगू, झेंडा 100% टर्निंग पॉईंट आहे. मोठ्या पडद्यावरचा हा मोठा टर्निंग पॉईंट आहे माझा. की झेंडा या सिनेमामुळे जास्त ओळख मिळाली आजही आहे. पण छोट्या पडद्यावरचं मी नाव घ्यायला नक्कीच विसरणार नाही. कारण या गोजीरवाण्या घरात या सिरियल पासून आजही लोक, मी जेव्हा कुठे कोल्हापूरला किंवा कुठेही पश्चिम महाराष्ट्रात वगैरे जातो ना, तर आजही लोक मला शेखर परांजपे म्हणून ओळखतात. ही खूप मोठी ओळख मला छोट्या पडद्याने दिली आहे. त्यामुळे टेलिव्हिजनचे खूपच उपकार आहेत. अर्थात टप्प्याटप्प्याने आलोय ना, एकांकिका, मग व्यावसायिक नाटक, मग सिरियल्स. त्यामुळे सुंदर प्रवास आहे आणि तो तसाच प्रवास असावा असं माझी इच्छा होती आणि तसंच होत आहे. सो ह्या गोजीरवाण्या घरात या सिरियलमुळे जी ओळख मिळाली, त्यानंतर मग अनेक सिनेमे छोटे मोठे रोल केले मी. पण झेंडा हा मोठ्या पडद्यावरचा टर्निंग पॉईंट आहे. झेंडामुळे जी ओळख मिळाली, आजही लोक संत्याबाई म्हणून जी हाक मारतात आणि ती प्रेमाने हाक मारतात. मग मन्या मोरयामधला मग चाललंय अजून. संतोष, आता ऍक्च्युली वेगळा प्रश्न की आता आमच्या कार्यक्रमाचं नाव छापागाठ आहे. मुळात प्रत्येक कलाकाराची एक दुसरी बाजू असते आणि मी बघितलं की तू फिटनेस आणि म्हणजे घरामध्ये आल्यानंतर आम्हाला दिसलं की एकतर तू सायकल आहे किंवा तुमचा वेट्स आहेत किंवा तुझं इव्हन म्युझिक वाला तुझं म्युझिक वरून आजकाल विजू माने आणि कुशल बद्रिकेची की माझी मजा उडवतात. खरं तर मला यातलं काही फार वाजवता येत नाही, पण मला याचं खूप आवड आहे. आणि माझी जी मित्रमंडळी आहेत ना, ती अनेक या क्षेत्रातली दिग्गज आहेत. अवधूत गुप्ते आहे, स्वप्नील बांदोडकर आहे, अमित राज आहे, अनेक माझे मित्र आहेत, रोहन आहेत. पण माझ्या घरी जेव्हा माझे मित्र येतात ना, तेव्हा मग कोणाला झेंबे वाजवता येतो का, कोणाला डरबुका वाजवता येतो का, कोणाला फ्लूट वाजवता येते का, मग कोणाला गिटार वाजवता येते का. एक तर मी मुळात तिथे एकटा राहतो, त्यामुळे मित्रमंडळी येतात आणि मग ते जॅमिंग करायला मला खूप आवडतं. आणि मग एवढी चांगली मित्र आपल्याकडे असताना तर तो स्वार्थी विचार असणार ना, म्हणून ती वस्तू आणून ठेवल्यात. मी उद्या अरे अरे सध्या गिटार नाही आणली, त्यामुळे आता आपण केलं असतं. एक मिनिट, गिटार सध्या झेंबे असताना आणखी एक झेंबे. त्या सगळ्या गोष्टी मी अशा रेडी करून ठेवल्यात, जेणेकरून कुठे कुठल्या गोष्टीची कमतरता पडू नये. उद्या घर मोठं घेतलं तर कदाचित मी पियानो पण घेईन. मला इथं हॉकी स्टिक पण दिसली. हा, तो काही प्रमाणात स्वभाव आहे माझा. तेही खेळत नाही, ते फक्त मी खेळतो. हॉकी स्टिक आम्ही म्हणलं की बापरे, आम्ही कोणाच्या एका हॉकी खेळाडूच्या घरी वगैरे जातो की काय, नॉर्मली हॉकी स्टिक हा प्रकार आपण. हॉकी स्टिक माझ्या एका मित्राने मला दिली होती, म्हणजे त्या क्षेत्रातला, म्हणजे ऍक्टर नाहीये, चांगला आहे क्रिएटिव्ह फील्ड मधला. त्यांनी मला हॉकी स्टिक दिली होती वाढदिवसाला. तर त्यानंतर तुला मला हॉकी स्टिक का द्यायची वाटली? तुला नाही, तुझी ती पर्सनॅलिटी आहे त्यामुळे.
म्हणजे पर्सनॅलिटी म्हणून की तू मला बदनाम करतोयस की हे तूच असं करतोस, तर नाही तू रात्री अपरात्री कुठे फिरतोस वगैरे वगैरे. तरी म्हटलं मग तलवार वगैरे होतं, नाही तेवढं नको करू, ऑकिस्टिक पण तर ठीक आहे. पण त्याला म्हटलं नीट काहीतरी क्रिएट कर ना, तर ही तुझ्यावर वापरेल. पण खरं संतोष, ऍक्च्युली ना जेव्हा आम्ही तुम्हाला म्हणजे असं लांबून बघत होतो असं वाटतं की थोडा धीरगंभीर आणि एक असतो ना आपला एक असतो की बाहेर हा थोडा माज म्हणतो ना थोडासा, मला बरेच जण ॲरोगंट वाटतो, वाटला. पण जेव्हा आम्ही जेव्हा आता त्यानिमित्ताने आलो आणि भेटलो आणि या सगळ्या गोष्टीनंतर लक्षात नाही रे आता वेगळाच माणूस आहे. पण हे का म्हणजे असं पर्सनॅलिटी ती अशी दिसते आहे की ती आतमध्ये खरोखर आहे की नाही? अजिबात नाही. पण आता खरं सांगू का, आता इंटरव्ह्यू आहे त्यामुळे लोकांना कळेल की उद्या की अरे वाटतं तसं नाहीये. पण मला असं वाटतं, आधी मला वाटायचं असं का, असं नाहीये मी वगैरे. पण आता मला असं वाटतं की बरं आहे की लोकांना वाटतं, कारण त्यामुळे ना काही चुकीची माणसं जवळ येण्यापासून लांब राहतात. बरोबर, त्यामुळे ते बरं आहे असं म्हणून ते थोडं अति हे करण्याचं. लोक काही विचारायच्या आधी, काही बोलायच्या आधी जवळची लोकांना माहिती आहे की आपलाही दोस्त आहे, पण परका माणूस जास्त घुसत नाही, विचार करेल 10 वेळा. समजा आयुष्यामध्ये माणसाला यश ते येतं, पण काहीतरी एखादा अपयशाचा क्षण असतो की ज्यामुळे असं वाटतं आपल्याला काहीतरी की यार हा एक क्षण असा होता की ज्यामुळे मला काहीतरी शिकवून गेला किंवा तो मला खूप लागून गेला आणि तिथून माझं एक मला असं वाटलं की इथून आता मी काहीतरी करणार. असा क्षण कुठला होता की ज्या क्षणाला असं वाटलं की नाही आता मी इथून काहीतरी बाउन्स बॅक करेन किंवा असं वाटलं का ह्या? माझा सिनेमा एक तारा सिनेमा ज्या फोर्सने आम्ही केलाय, ज्या इच्छेने जो केलाय, अवधूत गुप्तेची म्हणजे त्याचा एक ड्रीम प्रोजेक्ट होतं की त्याची 14 गाणी त्या सिनेमात होती. आणि खूप मी, अवधूत, आमच्या सगळ्याच टीमनी खूप मनापासून प्रयत्न केले आहेत रादर, आम्ही होते नाही म्हणणार, केले आहेत त्या सिनेमासाठी. काही गोष्टी असतील म्हणजे आमच्या प्रयत्नात कुठे कमी पडली नाही, मला 100% खात्री आहे. पण काही बाजू होत्या आर्थिकदृष्ट्या म्हणा, तो प्रमोट करण्याकरता किंवा त्याला जेवढं बूस्ट हवं होतं तेवढं मिळालं नाही. त्यामुळे जेव्हा तो सिनेमा ज्यांनी पाहिला त्यांना आवडला, आजही तो Amazon प्राईमला आहे. जे बघतात ते मला फोन करून सांगतात यार एवढी सुंदर फिल्म, का बरं, काय झालं? तर प्रत्येकाला तर उत्तर काय, झालं ते झालं. म्हणजे मराठी मधलं रॉकस्टार सारखं तो ऑलमोस्ट तसं होतं. आणि मुळात तर त्याच्याकरता मी तुला वुड लाईक टू शेअर द एक्सपिरियन्स. तो सिनेमा जेव्हा अवधूतने मला सांगितलं की संध्या की नवीन फिल्म करतोय, तर अर्थात आता अवधूत आपला अच्छा क्या, कुठली, कधीपासून? तर तू नाही आहेस त्यात, असं त्यांनी मला सांगितलं सुरुवातीलाच. सिनेमा मी करतो, तू नाही आहेस. म्हटलं मी का नाही आहे? नाही, तो रोल तुझ्यासाठी नाहीये. म्हटलं काय रोल आहे? मी तुला स्टोरी ऐकून माझ्या मागे नाही लागायचं, डोक्याची वाट नको लावूस. म्हटलं ठीक आहे, ऐकव ना. तो बघा, म्हणजे तू ऐकव तर मी माझं काम करीन, तू तुझं काम कर, मी प्रयत्न करीन, स्ट्रगल करीन. झेंडा मोरया 2 सिनेमे तुझ्यासोबत लीड मध्ये गेल्यानंतर जरी मला करावं लागलं तुझ्याकडे स्ट्रगल, तर मी करायला रेडी आहे, कारण माझ्यात एक हावरट कलाकार आहे. प्रश्न. तर त्यांची जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा मी संपली स्टोरी आणि मी बोललो गुप्ते मी करणार. तो जे काय आमच्या स्ट्रगलर लँग्वेज मध्ये की तुला मी बोललो होतो नाही संध्या, नाही. आणि तो नाहीवरच म्हणजे फिक्स होता. पण मला त्यात काम करायची माझी इच्छा होती. आणि मग ऑडिशन सुरू झाले त्या फिल्मसाठी. मग अनेक लोक ऑडिशन्स देत होते. तर मला अवधूतनी, आमचा विशाल देवरुखकर त्याचा असोसिएट होता अवधूतचा, तर त्यांनी सांगितलं होतं की संत्या फोन करेल. संत्या मला इथे दिसला नाही पाहिजे ऑडिशनला. मी विशालला कसं फोन करून कुठून तरी विशालला मी विचारलं की विशाल काय, कसं आहे, काय ऑडिशनचं काय आहे? ते का असं आहे, माझं नाव घेऊ नकोस. मी त्याला विचारून घेतलं की काय आहे बाबा. तर त्यांनी मला सांगितलं की असं आहे, कीर्तनकाराची रोल म्हणजे त्याचं कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर मग तो कम्प्लीट लाईफ त्याचं चेंज होतं आणि बिकम अ रॉकस्टार अँड ॲटिट्यूड अँड ओके. तर मी, अभिजित पानसे आमचा मित्र आहे, अभिजित कडे मी गेलो. अभिजित, माझ्याकडे ती गांधी टोपी, सदरा वगैरे एवढं काही नव्हतं तेव्हा. तर ती हरराम हरकृष्णची ती शाल, ती झोळी त्याच्याकडून घेतली. तो जब्बा लेंगा घेतला, त्याचा लेंगा तो उंच आहे माझ्यापेक्षा, त्यामुळे असं फोल्ड करून त्याला वरून नाठी बांधून आणि नाम बीम काढून असं गंध काढून मी डायरेक्ट अवधूतला ऑफिसला डायरेक्ट पोहोचलो. आणि अवधूत समोर जाऊन डायरेक्ट तसंच उभं राहिलो, तसंच मी बोलवतो. अवधूत बोललो तू पुन्हा त्याच लँग्वेजमध्ये की तू एक नंबरचं आहेस. तर मी त्याला म्हणलं एकदा घ्या की माझं एक डाव मला द्या की चान्स. असं करून त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. ऑडिशन झाल्यानंतर काही दिवसांनी मला फोन आला. मी माझ्या नाटकाच्या प्रयोगाला चाललो होतो आणि त्या दिवशी ड्रायडे होता. तर त्यांनी मला फोन केला, सध्या काय आहे घरी? असं आहे.
तू ये. गेलो घरी. मला म्हणलं आपण कास्टिंग फायनल केलं सध्या. त्यांनी बोलून मला असं याच्यात सस्पेन्समध्ये, तर आय एम सॉरी सध्या. मला 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 नेहमी असं वाटतं की प्रयत्न करत राहावे. प्रश्न मिळेल नाही मिळेल, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला, बडे काम का बंदर, नाचे तो जितेंद्र, मारे तो धर्मेंद्र. तर मी म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, पण तू विचारणार नाहीस का कोण आहे. म्हटलं आता मी नाहीये ना, मग मला नाही इंटरेस्ट, कोणी ऑलरेडी आपला मूड केलाय. हा, पण सांगते समजा तुला केलं असतं का असतं. म्हटलं मी वाजवलं असतं. हा मग ठीक आहे, तूच करतोयस. अरे त्यांनी मला कास्ट केलं. त्याच्यानंतर एक आणखीन मी थोडं लांब उत्तर होत नाहीये ना, असेल तर मला नाही परफेक्ट आहे. तर त्याच्यानंतर सचिन पिळगावकरांना त्यांनी सांगितलं की असं कास्टिंग झालं आणि संतोष जुवेकर. अर्थात कोणाची चूक नाही आहे बाबतीत, कारण आतापर्यंत जे मी सिनेमे केलेत त्यातले जे माझे इमेज जी लोकांसमोर आहे, तिथे अचानक एका संगीतकार, एक कीर्तनकार मुलगा जो पुढे जाऊन एक गायक होतो, असं मला कोणी इमॅजिन करू शकणार नाही. कारण एक छाप पडलेली असते ना की राकट, रावडी आणि अँग्री मॅन वगैरे. तर सचिनजी म्हणाले की नाही रे गौतूत, नाही रे सध्या नाही वाटणार. गुप्ते इज व्हेरी बिग सपोर्टर फॉर मी. आणि मग मी ती फिल्म झाली आणि मग त्याचा पहिला प्रिव्ह्यू होता. प्रिव्ह्यू झाल्यानंतर त्याच माणसाचं मोठेपण इथे दिसतं, एवढ्या मोठ्या कलाकाराचं. त्यांनी सगळ्यांसमोर, तेव्हा अनेक मोठे मोठे कलाकार होते प्रिव्ह्यूला, त्यांनी सगळ्यांसमोर सचिन सर आले आणि म्हणाले की इकडे संध्या, मी आत्ता सगळ्यांसमोर या मुलाची माफी मागतो. मी अवधूत माझ्याकडे आला होता, त्यांनी मला सांगितलं की संतोष करतोय. तर मी होतो अवधूतला सांगणार की नाही, संत्या नाही. आज हा सिनेमा बघितल्यानंतर मीच सांगतो, संत्या नाही तर दुसरा कोणी नाही. अरे यार क्या बात. सो ही मोठी पावती आहे. ज्यांचे सिनेमे बघून या क्षेत्रात येण्याची जी इच्छा झाली किंवा तयारी केली, आज त्या मोठ्या दिग्गजाकडून असं कौतुक मिळणं ही माझ्याकरता पोचपावती आहे. सो अगेन थँक्स टू अवधूत गुप्ते, थँक्स टू एव्हरीवन की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी तो केला. पण समाव प्रत्येक जसं माणूस आपलं नशीब घेऊन येतो, तसं प्रत्येक प्रोजेक्ट, प्रत्येक सिनेमा एक आपलं नशीब घेऊन येतो. त्याच्या वाटत्या नशिबाला तेवढी सक्सेस मिळालं नाही, तेव्हा खूप डिप्रेशन म्हणून, मी फार डिप्रेशन मध्ये कधी जात नाही, पण त्या काळात मी खूप असं नर्वस कम्प्लीट हे झालो होतो. आणि म्हटलं यार एवढी मेहनत केली आपण, काय एवढं सगळं करून आपल्याला सक्सेस नाही मिळत, आपलं काम लोकांसमोर येत नाही. आणि ते खूप विचित्र झालं होतं. म्हणजे कम्प्लीट मी असा कोशात गेलो होतो. आणि वन फाईन डे मला जेव्हा मी असंच फिरायला गेलो तेव्हा मला काही लोकांनी जेव्हा मला भेटली ना, तुमचं एकतारा पाहिलं हो, काय काम केलं तुम्ही, काय. म्हटलं मग मी विचारतो, ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्या लोकांपर्यंत पोहोचला नाही सिनेमा, त्यांचा विचार करण्यापेक्षा ज्यांनी पाहिला त्याचा विचार करूया ना आपण. आणि मी आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ दॅट की मी स्वतःला खूप पॉझिटिव्ह करतो, मी स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवतो, मी सेल्फ काउन्सिलिंग खूप छान करतो. सो मी स्वतःलाच केलं की संत्या आज रस्त्यावर गेलास तू तर तुझ्याकडे 10-15 माणसं बघतात, ती येतात सर एक फोटो, म्हणजे अजून आपण गया नाही, जिंदा आहे. सो म्हटलं नाही यार ठीक आहे, होत आहे, एक बार करूया परत. आणि मग प्रयत्न चालू आहेत, देवाची कृपा आहे, इन्स्टॉलमेंट देतोय, कधी डायरेक्ट बदकन देईल माहिती. पण संतोष खरंच सांगतो, हल्लीच्या काळात लोक असं म्हणतात ना की समाजावर राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. पण मी तुला पहिला प्रश्न आनंद विचारतो, एकटा राहतोस काय वाटतं, एकटं राहणं चांगलं असतं की वाईट? मी घरात एकटा राहतो, तसं मी समाजाबरोबरच आहे. पण तरी एक आतमध्ये स्वतःला सेल्फ मोटिवेट करतो. माझा जो समाज आहे, मित्र परिवार, तो असतो कधी कधी. किती मित्र किती महत्वाचे आहेत? मित्र खूप महत्वाचे आहेत. आणि चांगले मित्र किंवा वाईट मित्र याचं डेफिनेशन मला माहित नाही, पण जे माझ्या सोबत आहेत ना, ज्यांना मी बोलताना ज्यांना कळते की संत्या काय झालं, संत्या बरं आहेस ना, एनी प्रॉब्लेम, ज्याला मी न सांगता कळतं ना की काहीतरी बिघडलंय, आय थिंक त्याच्याशी कुठेतरी माझं कनेक्शन आहे. त्यामुळे मित्र एक असो किंवा 10 असो, मित्र फार महत्वाचे आहेत लाईफमध्ये, त्याशिवाय काय नाही. मित्र सगळं देऊ शकतो. ऍब्सोल्युटली. मला माझा एक मित्राचं नाव घेऊन, कुशा आहे आपला बद्री, तसं दरवेळेला मी सगळं सध्या ओके आहेस ना, नक्की ना, असं 4 जण 5 जण असेल ना, मी फोन करतो, फोनवर बोलूया. मग त्याला ते अरे असं जरा असं, हा रे हसत राहा असं वगैरे. पण असे कनेक्ट असलेले मित्र असावेत. विजू, कुशा आहे, बाबा आहे, अवधूत आहे, चिन्मय आहे, अनेक मित्र आहेत.
संतोष, आम्ही तुम्हाला आता म्हणजे बऱ्याचपैकी हिंदीमध्ये पण काही काम करताय, म्हणजे मुंबई मेरी जान आहे किंवा वेब सिरीज जे चालू आहेत, ते स्ट्रगल वेगळं आहे का? आणि मुळात ते करताना किती कठीण आहे की तुम्हाला कामाला काम मिळतं? नाही, मला नाही वाटत कठीण आहे. मला एकदा तू विहिरीत पोहायला शिकलास तर तू काय नदीत पोहू शकणार नाहीस. नदीत पोहायला लागलास तर समुद्रात उडी मारली निदान तरंगशील थोडा वेळ तरी. प्रश्न फक्त तो स्टॅमिना आपल्याला कमवावा लागतो. तुला बेसिक पोहता येत आहे ना, फक्त तू आता नदीत पोहायला जाणार, त्यामुळे तुला नदीची जाण, तिकडे पोहण्याचा तो स्टॅमिना, त्या पाण्याची खोली, त्या पाण्याचं त्याची एक आयडिया आली पाहिजे, त्याचा अंदाज आला पाहिजे. मला वाटतं की तुम्ही विहिरीत पोहताना विहिरीचा अंदाज, नदीचा, मग समुद्राचा अंदाज घेऊन जर तुम्ही उडी मारताना तर तुम्ही नक्की पार करता. सो मला असं वाटतं की तो अंदाज घेणं गरजेचं आहे. त्याकरता लागणारा जो स्ट्रगल आहे ना, तो स्ट्रगल आहे. बाकी मला नाही वाटत काम मिळवण्याकरता स्ट्रगल फार मोठा नाही वाटत मला. मिळालेलं काम टिकवण्यासाठी जो स्ट्रगल आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे. तो जास्त महत्वाचा आहे. किंवा तुमचं एखादं काम आवडलं लोकांना आणि जेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करू लागतात, मग तुमच्याकडून अपेक्षा वाढतात की पुढचं, अरे संध्याच आहे, पुढचा बघायला जाऊया, तिकडे काहीतरी असं का केलंय नाही. असं नाही की मी प्रत्येक जण परफेक्ट होऊ शकत नाही. कधी कधी माझेही निर्णय चुकतात, काही वेगळे होतात, पण अर्थात मी माझं काम करत राहतो आणि देवाच्या कृपेने मला असं वाटतं की मी माझं काम जर 100% केलं, असं मला वाटतं. हा स्वार्थी विचार मी ठेवतो. मला बाकीच्यांचं माहित नाही, मी माझे 100% देणार, त्यावेळेला मला ते प्रोजेक्ट व्यवस्थित होतं असंच वाटतं. बाकी मध्ये आम्ही प्रसाद लोकांची मुलाखत घेतली होती. त्यांनी म्हणाले की आम्हाला इतकी वर्ष गेली एक लीड रोल मिळाला, म्हणजे जो मेंटर ना तो. तर असं वाटतं का की तो जो एक रोल असतो, जो फक्त संतोषसाठी लिहिला जातो, की संतोष पाहिजे तिथे, किंवा त्याच्या फ्रेमला तो अजून मिळायचा बाकी आहे आणि त्यासाठी एक प्रयत्नपूर्वक किंवा तो आता येणाऱ्या काळात आम्हाला बघायला मिळेल? मी ना गेल्या काळात ना माझं एक स्वतःचं मत परिवर्तन केलंय. ओके. बऱ्याच वेळेला तू ही फिल्म कशी निवडतोस, तू हा रोल कसा निवडतोस, तर मला असं वाटतं ना, हे माझं स्टेटमेंट नाही, मी माझ्यासाठी करतो की मला असं वाटतं की कुठलंही प्रोजेक्ट किंवा कुठलाही रोल मी निवडत नाही, तो रोल मला निवडतो. ती भूमिका मला निवडते. सो आपली कॅपॅसिटी किती आहे हे आपल्यापेक्षा त्या भूमिकेला माहीत असतं. त्यामुळे ती कॅपॅसिटीचं मी आज प्रसादचंच उदाहरण देतो. मी प्रसादला म्हणालो होतो की दिघे साहेबांचा रोल तुला मिळणं हे म्हणजे दिघे साहेबांनीच त्या भूमिकेने तुला निवडलं. आज मी आता इंद्रायणी सिरियलमध्ये विठूची भूमिका करतोय. म्हणजे मला जेव्हा निखिलनी फोन केला की संत्या असं असं आहे, करशील का, तर म्हटलं अरे मी जरा, म्हणजे मला डेली शो करायचं नाही असं नाही, टेलिव्हिजनशी माझं काही वाटलं नाही, पण मला तो वेळ आहे ना सध्या तेवढा देता येणार नाही, कारण मी पूर्ण फोकस जरा स्क्रीन फिल्मसाठी करतोय. तुला नाही संध्या चांगली कॅमिओ आहे, मी फक्त टेलिव्हिजनला मला निगेटिव्हला नको ना दिवस, तुला संध्या देवाचा रोल आहे. म्हणजे तुला असं असं त्यांनी मला स्टोरी सांगली की ती इंद्रायणी आणि पांडुरंग ज्या रूपात येतो त्या रूपात यार करतो यार. बाकी तू म्हणजे सोड ना कमर्शियल, किती दिवस आहे शूट, 4-5 दिवस, सोड ना, तू म्हणशील ते. कारण त्या गोष्टी एकतरमुळे माझं एक वेगळं कनेक्शन झालंय त्या भूमिकेशी, त्या काय म्हणू, त्या गोष्टीशी. सो फक्त मी त्याला विचारलं, म्हटलं मी वाटेन का रे, पण कारण आता जी पुन्हा एकदा ती इमेज राखट, म्हटलं का तो जो एक सोजवळपणा किंवा जो एक निरागसपणा, तो पांडुरंग देवाचा अवतार म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर तो जो येतो, तुला सांगते डोंट वरी, आम्हाला वाटतंय, आम्ही बघितलं ऑलरेडी. म्हटलं ओके. आणि मी लिटरली ती भूमिका केल्यानंतर, आणि ती पण या काळात आली, नेमकी वारीच्या काळात आली, आषाढी एकादशीच्या वेळेला. मी पुन्हा एकदा तेच म्हणतो की ती भूमिका आपल्याला निवडते. सो माझं असं वाटतं की एकतराचं कुठे गेलेलं जर अपयश असेल ना, तर कदाचित ती माऊलींची पाठीवर थाप आहे, आय एम विथ यू, डोंट वरी, थोडा लेट आएगा लेकिन आएगा दबा के. तर काइंड ऑफ असं मला ती माझ्या फिलिंग्स आहेत. आणि आज जेव्हा कुठे एपिसोड रिलीज झाले तेव्हा कोल्हापूरला शूट करत होतो, तेव्हा तिथून कुठून हाक येतात ना लोकांची, माऊली माऊली, अरे यार, अशी हाक येणं म्हणजे ती म्हणतात की माऊलीचीच कृपा आहे. सो अगेन पुन्हा तेच की ती भूमिका आपल्याला निवडते असं मला वाटतं. खरंच सांगतो, आम्ही आता ह्या निमित्ताने बघतो तुम्हाला, तुमच्यामध्ये म्हणजे एक वेगळा ना ग्रूम माणूस, आतून एक, म्हणजे बाहेरून माणूस चांगला असतोच, पण आतून एक माणूस ना माणूस म्हणून तो समृद्ध होत जातो असं काळानुसार, असं मला वाटतं. आता तुमच्याशी बोलताना जे जाणवते, किंवा आम्ही लोकांकडनं जी गोष्टी, जी 10 वर्षापूर्वीचा संतोष, आम्ही जो एक मुलगा आणि यंग, डायनामिक, चार्मिंग, हजर दिलो की धडकन, पण आता एक ना स्टेबिलिटी वाटते, एक समजूतदारपणा वाटतो. तो तुझ्या म्हणजे अनुभवाने माणूस असा बदलत जातो. अर्थात अनुभवानेच बदलतो. आलेले अनुभव, प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु किंवा गॉडफादर असतो. मला वाटतं की तुमच्या आयुष्यात गुरु असणं
अगदी योग्य आहे, एखादा गॉडफादर आपण एखादा आयडल मानणं अगदी योग्य आहे, पण एक्सपिरियन्स अनुभवापेक्षा मोठा गुरु तुमच्या आयुष्यात कोणीच नाही, जो तुम्हाला शिकवतो. जशी जे सराउंडिंग तुमचं आहे त्या सराउंडिंग प्रमाणे तुम्ही घडत असता. मी माझ्या पुत्रीला नेहमी सांगतो की तू बाहेर, आता ती 12वी FY BCom आहे, म्हटलं आता तू घरच्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ बाहेर राहणार आहेस, मित्रांमध्ये राहणार आहेस, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, मित्र निवडताना जास्त विचार कर. एक वेळ बॉयफ्रेंड निवडताना चालेल कारण तो सुटेल भांडण झालं तर, पण मित्र म्हटलं सुटत नसतात. त्यामुळे मित्र अगदी योग्य निवड, चाणक्षपणे निवड. केवळ मजा मस्ती करण्यासाठी मित्र नसावेत असं मला वाटतं. मित्र आपल्या बरोबरीचे असावे असं माझं म्हणणं आहे. मी बरोबरीचे म्हणजे पैशाने अवकातनी नाही, बरोबर, पैशाने तो कमी एक असेल नाही, एकतर माझ्या वैचारिक लेवलचे असावेत की माझ्यापेक्षा उच्च विचारांचे असावेत, म्हणजे मला त्यांच्याकडून घेता यावं आणि मला कदाचित वाटलं तर घेताही यावं असं मला वाटतं. सो मला वाटतं की मित्र निवडणं फार गरजेचं आणि मित्र असणं फार गरजेचं आहे. पण मी तर याच्यात प्रश्न विसरलो. प्रश्न हाच होता की काळानुसार जो चेंज झाला तो अनुभवानीच झालाय अर्थात, आणि खूप गोष्टी समोरून पाहिल्या आहेत, खूप गोष्टी अनुभवल्या आहेत, खूप गोष्टी स्वतःच्या हातून चुका घडल्या आहेत, काही लोकांची चुका घडताना पाहिल्या आहेत, काही लोकांनी घडलेल्या चुका कशा सुधारता येतील आणि कशा सुधारल्या आहेत त्या पाहिल्या आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे मी माझ्या काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आता ते म्हणजे मुलींचा विषय आला म्हणून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही काही 3 नावं अशी काढतो ना की ही 3 नावं जी मुलींना नेहमी आवडतात, तर त्यातलं संतोष वगैरे पहिल्या दुसऱ्यावर नाव असतं. तर असे अनुभव कसे आहेत मुलींबद्दलचे, म्हणजे कसे अनुभव आले ह्या काळामध्ये? सगळ्या अनुभव कलाकार म्हणून आणि एक पुरुष कलाकार ऍक्टर म्हणून मुलींचा फॅन क्लब किंवा मुलींचा चाहता वर्ग जास्तीत जास्त असणार कधी पण चांगलाच, आमच्या बिझनेस साठी चांगलाच. जेवढे फिमेल फॉलोवर आहेत, जितना दिखेगा उतना बिकेगा, वो टाईप आहे. सो इट्स गुड फॉर माय प्रोफेशन. पण तुला खरं सांगू, मला बऱ्याच वेळेला फेसबुकवर मेसेज येतात म्हणजे आय लाईक यू, आय लव्ह यू, हे ते. पण मला दरवेळेला मित्र किंवा ब्रदर या क्षेत्राच्या बाहेरचे जे माझे इतर क्षेत्र, त्या पोरी जेव्हा मरतात तुझ्यावर, पोरी तुझ्या प्रेमात आहेत, मला नेहमी असं वाटतं. अर्थात मुलं बरोबर वाटतं, पण मला ना नेहमी आत्ताच नाही, पण माझा तो विचार असा आहे की त्या मुली आहेत ना, त्या माझ्यापेक्षा मी जे कामं करतो किंवा माझ्यातला जो कलाकार, जो कॅरेक्टर मी प्रेझेंट केलाय ना, त्या प्रेमात आहेत. सो मला वाटतं त्यांचं प्रेम माझ्या कलेवर आहे आणि ती कला माझ्यात असल्यामुळे सो आय एम ब्लेस्ड की त्यांचं प्रेम मला मिळतंय. सो मला वाटतं ते प्रेम फार प्युअर आहे, इट्स व्हेरी प्युअर लव्ह, आणि त्याकरता माझं पण त्यांना खूप खूप प्रेम. आम्ही मध्ये व्हिडिओ बघितला होता विकी कौशल आणि तू काय ती घटना काय होती तिथे झालेली? नाही, आम्ही आता छावा फिल्म केली ना, मी छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा येतोय मॅडम, लक्ष्मण मुतेकर सर त्याचे दिग्दर्शक आहेत आणि विकी कौशल संभाजी महाराज करतोय. तर आम्ही त्या काळात वी बिकम व्हेरी क्लोज, आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा ऑब्व्हियसली इज अ स्टार आहे मोठा, हिंदीतला मोठा स्टार आहे, सगळेच मी पण आहे. पण ऑब्व्हियसली तो एक असं वाटतं की अरे यार बडा है ना, बडे बडे समुद्र की मछली है यार, हम भी बनने के बाद, लेकिन ठीक है. सो पण नाही होतो तसं नाही, इज व्हेरी जेम ऑफ पर्सन, वो अपना बंदा आहे यार. म्हणजे त्याच्या 3 व्हॅनिटी लागायच्या, त्याची व्हॅनिटी, त्याची जिमची आणि त्याची फूड व्हॅनिटी. पण तो जेवायला आमच्याबरोबरच यायचा. मग तो सेटवर बसताना पण त्याला चेअर वगैरे वेगळे, तो आमच्याबरोबर बसणार आणि मग बिकम फ्रेंड्स लाईक. मग मी धमाल मस्ती टाइमपास करत करत आम्ही छान मैत्री झाली आणि काम करायला खूप इझी पडलं, कारण जास्तीत जास्त काम आम्ही एकत्र केलंय, जास्तीत जास्त वेळ एकत्र काढलाय. म्हणजे एका ठिकाणी तर माझा 1 दिवस गॅप होता, 1-2 दिवस, तेव्हा मला फोन करून बोलून घेतलं त्यांनी, यार तू क्या कर रहा है, आजा ना यार, मजा नाही आ रहा, आजा. नाही सुट्टी नाही तर तू ये सेटवर. सो इज व्हेरी गुड पर्सन. आणि त्याशी माझं रॅपअप होतं, असं टाइमपास आम्ही धमाल तिथे त्या व्हिडिओत दिसते अशी खूप केली आम्ही. टाइमपास तो मी एक व्हिडिओ टाकला, कारण मला शेवटच्या दिवशी टाकायचा होता. तो काम करताना ते फोटो टाकणं वगैरे मला सध्या तरी नकोय. मला एक काही गोष्टींवर आता ना हळूहळू जसं म्हणतात ना की तू म्हणालास की बदलत चाललेत, तर काही गोष्टी बदलत चालल्यात की काही गोष्टी घडायच्या आधी कुठेच बोलू नयेत. आणि काही असो, तुमचं प्रमोशन वॉट एव्हर घडतंय ना, ते होऊ द्यावं, गप्प राहावं. का असं वाटतं? मी लोकांची म्हणण्यापेक्षा कदाचित आपलीच नजर आपल्याला लागते रे कधी कधी. त्यामुळे मी लोकांच्या नजरेला ब्लेम कधी करत नाही, कधी कधी स्वतःचीच नजर आपल्याला लागते.
त्यामुळे नको बोलूया, आपण ते काम करूया, येईल, बाकी माऊली आहेत. मी तेच बघितलं, मी बघितलं सोशल मीडियावर तू म्हणजे स्वतःची मतं मांडायचा आणि सडन ऑफ ऑल मी तर बघितलं इतकं काय आता तेवढं ऍक्टिव्ह पण नसतो सोशल मीडिया. मला ना त्या गोष्टीतनं घुसायला अजिबात आवडत नाही. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाहीये, ज्या गोष्टीचं आपल्याला पासपोस नाहीये, तर आपण कशाला आपला शहाणपणा दाखवायला जा. उद्या कोणी काहीतरी मला कोणी काहीतरी कमेंट करतं तेव्हा मला ती कमेंट अगदीच वाईट वाटली ना तर मी त्याच्यावर कमेंट करतो. पण उगाच कोणी ट्रोल करत असेल ना तुम्ही नाही ट्रोल, मला मरू दे, आपल्याला काय करायचंय. मग तुला म्हणतात ना की माझं म्हणणं तुला पटत नाही, तुझं मला पटत नाही ना, तर मी तुला समजवत नाही बसणार. मी बाबा दुसरीकडे माझा मार्ग बदलेल. मित्र असेल तर एकदा दोनदा समजवेल, नंतर बाबा तू तुझी कर काय करायचं ते पुढे. त्यामुळे मला ना त्या गोष्टीत घुसायला आवडत नाही. आणि जिथे मला कसं वाटतं की इथे बोलावं, म्हणजे मधल्या त्या लॉकडाऊनच्या काळात बघ डिप्रेशन मध्ये बरेच जण डिप्रेशन तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता की डिप्रेशन काय डिप्रेशन बघितलं, तो फेमस झाला. म्हणजे ही 2-2.5 वर्ष काम नाहीये. काम काय जन्माला आले तुझ्याकडे कामं होती. जेव्हा तुम्ही तुमचं गाव सोडून, आज आम्ही सो ब्लेस्ड की मी मुंबईपासून जवळ राहतो, माझं ठाण्यावर मी राहतो. अनेक लोक दिल्ली कुठून यवतमाळ नागपूर कोल्हापूर इकडून बिचारे रेंटवर 4-4-5-5 आम्ही राहिलो सुरुवातीला तसे राहतात. आलं ऑब्व्हियसली की मी आलो ना तर माझ्याकडे आता यार काम नाही, अचानक सगळं बंद पडलं, नको ना. फक्त एवढंच मी माझं उदाहरण देतो. जेव्हा मला असं वाटलं होतं की आता काय करायचं, तेव्हा एक विचार केला की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा 2,000 रुपये आले होते ना, दॅट टाइम आय वॉज अ फील लाईक किंग. 2,000 म्हणजे बँकेत 2,000 आहेत बँकेत, आणि 2,000च्या कार्डवर त्याच्यानंतर मग 7,000 झाले. हा, मग मला अजूनही आठवतंय पिकनिक नावाचा सिनेमा बघायला संजय जाधव आणि निशिकांत कामत आले होते माझ्या प्रिव्ह्यूला. तर त्याच्यानंतर ते बोलले संजय अभि खाना किधर खिलाएगा. मग ते निशी वगैरे डायरेक्ट गेले तुंगा इंटरनॅशनल मध्ये. माझी तुंगा झाली. आता काय करणार, आपलं माझ्या बँकेत होते 9,000 रुपये. अरे ते काय मावतात माहित नाही. पण त्यांनी ते जेवण झालं, बिल आलं काहीतरी समथिंग आणि मी बिल पे केलं होतं. म्हटलं यार 9,000 असताना जर मी माझ्या 2 मित्रांना तुंगा इंटरनॅशनल घेऊ शकतो, आता तर खूप अचानक चांगली परिस्थिती मला दिली आहे. आता पुन्हा बँकेत 2,000च राहतील अशी परिस्थिती येणार नाही. पुन्हा 9,000 आहेत माझ्याकडे ना, जेवायला कसं घालू हा तर विचार येणार नाही ना. ओके आता मी जाऊ कसं, यार मला तर बस घरातली 2 गाड्या उभ्या आहेत माझ्याकडे, सगळं आहे, मग काय टेन्शन आहे, निकल जाएगा ये भी टाइम यार. आणि फार परत नाहीच झालं तर मी चांगलं कुकिंग करतो, मस्त गाडी टाकीन, अंडा बुर्जी पाव मस्त बनवू शकतो, सगळं जेवण मला बिर्याणी पासून व्हेज नॉनव्हेज सगळं बनवता येतं. मग देवाने दिले ना मला एक गोष्ट, मग कशाला टेन्शन घ्यायचं, सब अच्छा होता. सो माझ्यासाठी डिप्रेशन त्या काळात मी तो व्हिडिओ केला होता की काय करणार, मग काम नाहीये माझ्याकडे. मला वाटतं ना ती क्रीप करत राहतो ना, जसं मी सिक्रेट जेव्हा मी वाचलं ना, आणि मी जेव्हा ही गोष्ट आपल्या आयुष्यात पूर्वीपासून आहे, पण बऱ्याच लोकांनी ज्यांनी मी वाचलं असेल किंवा असं म्हणतात जे बोलता ते होतं, तुम्ही जे बोलत राहता ना ते घडत राहतं. खरं. आणि ज्या सिद्ध, जसं ओम शांती मध्ये आहे ना, सिद्ध से अगर तुम किसी चीज को चाहो तो पूरी कायनात तुमसे मिलाने की साजिश मिळाली जाते. सो कायनात इज अ युनिव्हर्स. सो मला वाटतं की आपण आपलं मला काय हवंय सतत मागत राहतो, ऑलवेज द्यायला रेडी आहे. फक्त तुम्ही काय मागता आणि किती मागता हे महत्वाचं आहे. सो यू आस्क फॉर थिंग्स यू विल गेट इट, देन बॅड और गुड. सो तुम्हाला वाईट जर तुम्ही क्रीप करत राहता की यार वाटलं काम नाही, यार काय होणार कसं होणार, ते तसंच होत राहतं. कुछ नाही होगा, सब अच्छा होगा, सबसे बेस्ट आहे. आणि मला वाटतं एकदा ती सवय लावायची स्वतःला. तुम्ही बाकीच्या सवयी कशा लागतात आहे की नाही, 21 दिवस झाले की म्हणजे तुम्ही वाईट सवय लागायला वेळ लागत नाही, सुटायला वेळ लागतो, पण ती सवय लागते ना तुम्ही अनाहूतपणे. मग तुमच्या कळत नकळत ही चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची, चांगला विचार करण्याची सवय लावून घ्या, ते फार गरजेचं आहे. संतोष, तुझा ह्याच्या व्यतिरिक्त कुठला छंद आहे किंवा एखादी अशी गोष्ट आहे की जी लोकांना माहीतच नाही दुसरी बाजू, म्हणजे अशी एक गोष्ट असते की जी आयुष्यामध्ये स्वतःची असते, जी आता कधी रिव्हील झाली नाही, किंवा एक गोष्ट मी करतो जी वर्षाला करतो किंवा महिन्याला करतो किंवा काहीतरी करतो? माझं वाटतं राहू दे ती गोष्ट माझ्यापुरता. मला ते नको शो ऑफ करायचं की मी असं करतो आणि मग माझं असं वगैरे. तर अजून तेवढा काही मोठा झालो नाही ना आर्थिक दृष्ट्या ना बाकीच्या गोष्टींनी. सो आज ज्या प्रमाणात करतोय ते कदाचित देवाच्या माऊलींच्या कृपेने जर त्यांनी घडा ओतला माझ्या डोक्यावर आणि नशिबाचा, तर थोडं जास्त प्रमाणात करेन. सो काय देव या संकल्पनेबद्दल काय म्हणणं आहे? देवाला किती मानतो? मी खरं मी नास्तिकही नाही आणि देव भोळाही नाहीये.
उपवास तापवास किंवा मग अशी 2-2-3 तास पूजा, हा पण मी मानतो. मी मानतो या गोष्टीला, कारण मी ती पॉझिटिव्ह एनर्जी मानतो. मला सांग, जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटतं ना. म्हणजे म्हणजे काही जी आज मुस्लिम लोक आहेत ती मस्जिदमध्ये जातात. मला आवडतं काही आता, मला कदाचित ती बघून ट्रोल करते, जा ना तिकडेच, जा तिथेच राहा, धर्म बदल, पाकिस्तानात जा. ही जी ट्रोलर एक जमात आहे ना, दळभद्री, अक्षरशः दळभद्री आहेत, तर त्यांना ना त्यांच्या घरातही कोणी विचारत नसेल म्हणून ते सोशल मीडियावर येऊन आपलं, कारण त्यांना माहिती आहे कोण येणार आहे मारायला. पण मी सांगतो, जर मला ज्या दिवशी भेटेल ना की ह्यानी ट्रोल केलं होतं या बाबतीत मला, त्याला मी मारीन, तिकडे लय मारीन. त्यामुळे प्लीज भेटू नका मला, नाही तर मी तुमची कुठून जोडणी लावेन. देवाच्या कृपेने मला एवढं नाव मिळालंय, खूप माझे मित्र आहेत चांगले, मी कुठूनही जोडणी लावेन. फालतूगिरी आहे, खरंच फालतूगिरी. तुम्हाला काय कर, कोण आहात तुम्ही पोचता. एनिवे, सो देव ही संकल्पना मी खूप मानतो, कारण ती त्या वास्तूचं एक पॉझिटिव्हनेस आहे. म्हणजे मध्ये माझ्या एका मित्राशी माझा थोडासा वाद झाला होता. तो बोलला की स्वामींना मीही मानतो, स्वामी समर्थ, पण स्वामी म्हणजे केवळ ती स्वामींची मूर्ती आहे, तो स्वामींचा फोटो आहे म्हणजे तिकडेच स्वामी, स्वामींचा मठ आहे म्हणजे तिकडेच स्वामी. मला नाही वाटत असं. माझ्याकरता स्वामी काही असू शकतं. मला जर एखादं, मला आज वेळ मिळाला की मी जातो एखाद्या ठिकाणी, तर ते ठिकाण माझ्याकरता स्वामी आहे. माझा एक मित्र ज्याला मला भेटल्यावर खूप बरं वाटतं, माझी एक मैत्रीण जिला मला भेटल्यावर खूप बरं वाटतं, म्हणजे मी सगळं विसरतो, तर माझ्याकरता ती स्वामी आहे. माझ्या घरातला एखादा कोपरा, मी काय असो, म्हणजे टेन्शन आलं ना की मी तिकडे जाऊन बसतो, मी जरा रिलॅक्स फील होतो, तो कोपरा माझ्याकरता स्वामी आहे. सो मला वाटतं की तुमच्या विचाराने तुम्ही जी गोष्ट ठरवता ना, तो तुमचा देव आहे, ती तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो देवळात गेल्यानंतर प्रत्येक जण तिकडे आलेला असतो ना, हा प्रत्येक जण ना हा एक पॉझिटिव्ह इच्छा घेऊन आलेला असतो. भले ती स्वतःसाठी असेल की देवा माझं भलं कर, देवा माझं काम होऊ दे, की देवा मला हे मिळू दे, देवा माझ्या घरचा माणूस हे बरं होऊ दे. तो प्रत्येक जण काहीतरी मागायला आणि पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन आलेला असतो. सो तिथे पॉझिटिव्ह ऑराच तयार होतो तो पूर्ण, म्हणून आपल्याला ते प्रसन्न वाटतं, ते शांत वाटतं, आणि तिकडे जाऊन आपल्याला फक्त मागावंसं वाटतं. नाही तुम्ही शिर्डीला जर गेलात तर काही जण म्हणतात की तिकडे गेलं ना, मूर्तीसमोर उभं राहिलं की असं वाटतं काय नको यार, ऑलरेडी देतोय तो, इतकी त्या मूर्तीमध्ये ती पॉवर आहे. म्हणजे ती पॉवर मूर्तीत नाही, आतापर्यंत ज्या गोष्टी लोक तुमच्या मनावर भरल्या गेल्यात ना, की शिर्डी बाबांच्या मूर्तीसमोर जाऊन उभा राहा, तुला असं वाटतं काही गरज नाही मागायची, यार तो देतच आपल्याला, हे तुमच्यावर बिंबवलं गेलंय. मी पुन्हा एकदा सांगतोय, ते सायकोलॉजिकल आहे. खरं, तुम्ही ज्या गोष्टी सतत तुमच्या कानावर पडतात त्या तुमच्या मनात राहतात, आणि मग तुम्ही त्या शिर्डीला जाता आणि बाबांची मूर्ती दिसते, तीच बाबांची मूर्ती वर्तकनगरला आहे, तिथेही तेच तुम्हाला फील येईल. आज तुम्ही कुठेही जा, चर्चमध्ये गेलात तर येशूकडे पाहिल्यावर, मदर मेरीकडे पाहिल्यावर पण तुम्हाला तेच भाव येतील, ते विचार तुमच्यावर बिंबवले गेलेत. सो मला वाटतं तुम्ही जे मनावर बिंबवता तो तुमच्याकरता तो देव आहे, ते विचार तुमचे देव आहेत. आणि श्रद्धा आणि सबुरी. मी नेहमी माझ्या घरी देवार आहे, मी घरात पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आता शूटिंगसाठी बाहेर कधी गेलो काही दिवस तर माझी इकडे राहतं, पण दर गुरुवारी माझं गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र मी वाचतो. सो अरे तू सध्यावर पूजा, ती मला बरं वाटतं मनाला. मला ना पूजा केली तर माझे नामस्मरण जे काय, तर मी गाडीत जाताना गाडीत शूज काढून गाडीत नामस्मरण करत जातो, इथे राहिलं तर काही मला पोचायचं आहे. पण मला ती पूजा केल्यावर बरं वाटतं, कारण मला ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. जेव्हा मी घरात येतो ना, जेव्हा ते धूप लागतो किंवा दिवा लागतो समोर, सो इट गिव्स यू एनर्जी. आणि जेवढी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी जेवढी गोळा करते तेवढी गोळा करत राहावी, हे माझं मत आहे. नक्कीच. संतोष, आतापर्यंत संतोष आम्ही पाहिले, बघितले, लोकांनी अनुभवले. यापुढे येणाऱ्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये आता खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत. राजकारण बदलत आहे, समाजकारण बदलत आहे, आणि तुम्ही ठाण्यामध्ये असल्यामुळे तुमचे ठाण्याचे मुख्यमंत्री आणि तुझा एकंदरीत परिवार, मला जेवढा माहिती आहे त्याप्रमाणे राजकीय तर आहेच, सामाजिक आहे. तर ह्या सगळ्यांबरोबर ह्या सामाजिक हा जो उहापोह चालू आहे, ह्याच्याबद्दल काय वाटतं सध्या, की हे कुठे घेऊन जाईल आपल्याला? मी मगाशीच म्हणालो ना, ज्या गोष्टीत आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टीत कमेंट करायचं नाही आपल्याला ज्ञान त्या गोष्टीचं. आणि मला वाटतं की आज मी हे बोलेन तर उद्या कदाचित मी बोललेली गोष्ट बदललेली असेल, इतकं सटासट बदलते सगळं. त्यामुळे अरे आता पाऊस पडेल, आता बघ पाऊस पडेल असं मी ठामपणे सध्या सांगू शकत नाही. वेधशाळेचा अंदाज चुकतो तिथे आपण कोण, आता पडेल पाऊस आणि शाळेला सुट्ट्या देतात, खूप पाऊस पडणार म्हणून, आणि ऊन पडलेलं. त्यामुळे ज्या गोष्टीचा आपल्याला पासपोर्ट नाही त्यामुळे अजिबात त्या गोष्टीत बोलू नये. राजकीय जरी माझा एक परिवार असला तरी माझे मित्र परिवार आहेत,
आणि प्रत्येक असं नाही, प्रत्येक पक्षातले प्रत्येक माझे अनेक मित्र आहेत. बरेच मित्र. त्यामुळे तिथे माझ्या कुठल्याच चर्चा या गोष्टीवर होत नाहीत. होत असल्या तरी मला फारसा त्यात रस नाही. सो मग ते राजकीय असो किंवा इतर कला क्षेत्रातले असो किंवा खेळ स्पोर्ट्स फील्डमधले असो, माझे मित्र भरपूर आहेत. त्यामुळे आय एम सो ब्लेस्ड की मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांबरोबर कनेक्ट आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? आता तर एक जस्ट कॅमिओ केलं मी इंद्राणी, खूप वर्षानंतर टेलिव्हिजन केलं आणि खूप सुंदर सिरियल आहे. खूप सुंदर शूट करतात. मी आता ती सिरियल मी शूटिंग करत होतो. पोतळी एंटरटेनमेंट त्यांची निखिल शेठ आणि विनोद लवेकर प्रोड्युसर आहेत. चिन्मय लिहितोय ती सिरियल आणि विनोद त्याचा दिग्दर्शकही आहे. मला अजिबात असं मी कम्पॅरिझन नाही आहे पुन्हा एकदा, पण मला ना फीलच आला नाही की मी सिरियलचं शूट करतोय. आय फील लाईक अ फिल्म. म्हणजे ज्या प्रकारे ते प्रत्येक सीनला ट्रीटमेंट करतात, तो विनोद सुंदर दिग्दर्शक आहे. आणि मी पहिल्यांदाच विनोद बरोबर एक दिग्दर्शक म्हणून त्याच्याबरोबर काम केलं. माझा मित्र आहे तो, पण दिग्दर्शक म्हणून काम केलं पहिल्यांदा. व्हेरी सेटल्ड, व्हेरी काम डिरेक्टर, फोकस डिरेक्टर. त्याला काय हवंय, कसं हवंय, हा सीन मला उडवायचा नाहीये, हा मला ट्रीटमेंट पाहिजे. आणि तो जो एक माहोल होता ना तिकडची सगळीच टीम, हा खूप प्युअर माहोल वाटला मला. आणि त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर टेलिव्हिजन केलं. आता या काही एपिसोड करता मी आहे. माऊलींनी त्यांची कृपा करून त्यांच्या रूपाची एक भूमिका मला दिली आहे. सो हा माझ्याकरता प्रसाद समजेन मी. खूप मोठा संधी आहे आणि नशीब असावं लागतं असं रोल मिळण्याकरता. त्यामुळे मला असं वाटतं की मी खरंच नशीब. त्यांनी तो विचार केला हाच प्रश्न आहे. म्हणजे माऊलींच्या म्हणजे संख्या म्हणजे हा तर इमॅजिनेशन मला वाटते त्याचा सॉफ्ट चेहरा. म्हणजे तुम्ही असं गोड किंवा नेक्स्ट बॉय नेक्स्ट डोअर म्हटलं तुम्हाला स्वप्नील जोशी, उमेश कामत असं कोणीतरी, किंवा आपला वैभव खांडकेकर, असं कुठलं तरी एक छान सिद्धार्थ चांदेकर. ते लुक्स होली, स्वीट अँड सिम्पल. म्हणजे आहेत ते पण चांगले कलाकार, ते चांगला रोल करू शकतात. पण जो चेहरा आला तर त्यांनी डायरेक्ट उचलून मला तिथे ठेवणं, म्हणजे मला वाटतं की तो विश्वास त्यांना मिळणं आणि तो रोल मला त्यांनी देणं ही माऊलींचीच कृपा आहे. म्हणलं प्रत्येक भूमिका तुम्हाला निवडते, तुम्ही नाही निवडत. ते प्रश्नच येत नाही. आणि सॉरी, आणखीन काही सांगायचंय का? नाही. तर इंद्राणी सिरियल आहेच, शिवाय ती आता काही कॅमिओ काही एपिसोड करता केली. आता रानटी नावाचा चित्रपट येतोय, ज्यात मी आणि शरद केळकर दोघं लीड आहोत आणि समित कक्कड दिग्दर्शित आहे. पुनीत बालन त्यांचं प्रोडक्शन आहे. खूप सुंदर सिनेमा आहे. म्हणजे साऊथची फिल्म आहे. त्याचा एक रिमेक आहे आपल्या मराठी व्हर्जन स्टाईल, पण आउट अँड आउट ऍक्शन फिल्म आहे. तुम्हाला मजा येईल असं मला खात्री आहे पूर्णपणे की मराठीत या टाईपची पण ऍक्शन होऊ शकते. सो तो प्रयत्न केलाय आणि बघायला या. हा ना, तर काय आपलं म्हणजे मला असं वाटतं की ना, पहिले असं वाटायचं की नाही रे मराठी निर्माते चुकतात, मग मराठी कलाकार, आपण आपल्याकडे बजेट नसतं. आता बजेटही आहे, चित्रपट पोहोचवण्याचा प्रयत्नही करतोय. पण तुम्ही या, हे जास्त महत्वाचं आहे. कारण तुम्ही नाही कुठला सिनेमा बघू नका आमचाच बघा असं माझं म्हणणं नाहीये, तेही बघा, पण जास्तीत जास्त आपले बघा रे, असं मला वाटतं. कारण तुम्ही RRR आल्यावर तुम्ही गर्दी करता, डब हिंदी सिनेमा असून किंवा KGF सारखे सिनेमे बघता, असेल साऊथची धाडधाड, त्यात काय ना एक डायलॉग न होतं 15 फाईट्स आहेत, असू दे ना, बघा ना ते पण सिनेमे. कांतारा बघा, मला त्यांचं म्हणणं नाहीये, पण या ना मराठी सिनेमा बघा. तुम्ही बघाल तर कळेल ना की आम्ही काय करतोय. प्रश्नच नाही. तुम्ही कुठला तरी एक सिनेमा बघताय सांगताय हा काय होता, आणि हे जे काय जमत आहे ना मराठी सिनेमा, तुम्ही काय सांगताय, काय करताय तुम्ही. म्हणजे एखादं हिंदी गाणं ठेवलं ना, काय मराठी गाणं नव्हतं का, तू कधी ऐकलं नाहीस. मला एकाने मला सांगितलं काहीतरी बिर्याणीवर कोणतरी बोलत होतं, बिर्याणी, तू कधी खाल्ली नाहीस बिर्याणी. ज्या माणसाने मला ट्रोल केलं असेल ना, मला तर आठवत नाही, त्यांनी बिर्याणी काहीतरी लिहिलं होतं, त्यांनी मला बिर्याणी, तुम्हाला बिर्याणी बाकी आवडत नाही का म्हटलं. अरे बिर्याणी कसलं आलं रे, जात असतो. आज जर माझा एखादा मुस्लिम माझा मित्र आहे आणि त्याच्याकडे जाऊन तुम्ही पुरणपोळी मागितली तर तो देईल, प्रश्नच नाही. तो जर माझ्या घरी आला तर मी त्याला बिर्याणी देईन. एखादा कॅथलिक मी त्याच्या घरी गेलो तर त्याला म्हटलं रे आज मस्त लापशी बनव साबुदाण्याची, तर तो बनवेल. तो माझ्या घरी आला तर मी त्यासाठी केक बनवीन. मी त्याच्याकडे गेलो अरे मला चहा देईन, त्याला तो मला चहा देईल. तो मेरे को वाईन चाहिए, त्याला वाईन देईन. प्रश्नच. सो मला वाटतं की तुम्ही जात धर्म पल्ल्यात जायला पहिल्यापासून आहे. अनेक माझे महाराजांनी सांगितलंय रे. तुम्ही जे मला असं वाटतं फक्त महाराजांसारखी दाढी ठेवली, चंद्रकोर काढली आणि ती बिब्बाळी घातली म्हणजे नाही होत रे. तुम्ही महाराजांचे मावळे विचार घ्या
विचार घ्या, सर्व ते फार धर्म महत्त्वाचं. समभाव हा जो विषय आहे तो तुम्ही तो मुळात तो जास्त गरजेचा आहे. प्रॉब्लेम लोकांचा हात झालेला असं वाटतं मला की फक्त लोक ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हा. घेऊ नकोस पाठीशी म्हणजे सगळ्यांची जी वाक्य आहेत ती फक्त वाक्य ती लक्षात ठेवून ती बसवी लोक हा मला तेच ना त्याचा अरे वाक्य सोड, त्याचा अर्थ कळावा. अर्थ कळावा. वाक्य विसरत त्याचा अर्थ लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा. अर्थ लक्षात घ्या काय म्हणणं आहे. आणि मला कालच माझ्या मित्राचं बोलणं झालं, संदीप पाठकचा फोन आला होता, असं गप्पा मारत होतो. तर जरा वेगळा विषय पण मला सांगावंसं वाटतं या कारणाने की जेव्हा आपण गॉसिप हा एक जो प्रकार आहे ना आपल्याकडे असावा ना, एक टाइमपास असतो. तर असंच त्याने एक अर्थात काळजीपोटी मला सांगितलं की असं सध्या. म्हटलं हो का रे, म्हटलं बरं. म्हटलं तू मला काळजीपोटी विचारलंस, बरोबरच आहे, अगदीच बरोबर आहे. दुसरं कोण परकावून मला बोललं असतं तर मी त्याला एक तर त्याला बोलूच दिलं नसतं, आता मी कानफाडलं असतं किंवा म्हणजे शाब्दिक पण कानफाडता येतं की शारीरिक पण कानफाडता येतं. पहिले शाब्दिक कानफाडलं असतं मी. पण आता तू मित्र आहेस, तुझं कन्सर्न मला कळतंय. पण मला एक प्रश्न आहे की तुम्ही गॉसिप करताना एखाद्या व्यक्तीबद्दल तुला कळलं का त्याचं काय झालं, मग असं हे करून तुम्ही जे गॉसिप करताना, अरे पण त्या व्यक्तीचं त्यांनी आणखी पण काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत ना, तो हे करतो, अरे पण तो ते काय त्यांनी ते काम पाहिलंच त्याचं, अरे काय काम केलं राव. अरे तुला आज मी सांगतो ना, आज जितेंद्र जोशी माझा मित्र, आज काही असेल पण म्हणजे त्याच्यावर काही कोणी चांगला असो किंवा वाईट असो, लोक काहीतरी त्याच गोष्टीबद्दल गॉसिप करतात. मला हे सांगायचं की वृत्ती बदला. आज जितेंद्र जोशीला जेव्हा एक म्हातारी रस्त्यात सापडते, पावसा पाण्यात बसलेली भिजलेली, त्याला ती वाटते की काय झालं म्हणून तो तिला विचारतो, ती सांगते मी हरवली आहे. तो त्या म्हातारीला तशी तशी घरी घेऊन येतो, आई चिडते, तो म्हणतो आईला म्हणतो तू जा बाहेर, मी हिला घरी ठेवणार म्हणून. तर म्हातारीला तो आंघोळ घालतो, स्वच्छ कपडे तो आईचे, तिला बसतो, दुसऱ्या शूटिंगला तिला घेऊन जातो सेटवर, तिच्यावर शूटिंग करून ते चॅनलला दाखवण्याची विनंती करतो. मग ती चॅनलला बघितल्यानंतर तिची फॅमिली येते, आमची आई हरवली म्हणून तिला घेऊन जाते. ही गोष्ट का नाही जित्याबद्दल बोलली जात? आज मी खूप मोठ्या कलाकार आहेत त्या, मी परवाच इंटरव्ह्यू बघत होतो, दे टॉकिंग अबाउट सम साऊथच्या ऍक्टर बद्दल. मी त्याचं नाव घेत नाही कारण लगेच कळेल कोणते, राहू दे, तुम्ही बघा तुम्हाला कळेलच किस्स्यावर. की अरे तो कसला माणूस आहे, अरे किती गोड माणूस आहे तो, अरे किती साधा आहे, एवढा मोठा स्टार आहे, किती साधा आहे तो, जेवला रे माझ्या बरोबर, खाली मांडी घालून बसला जेवला. आणि मग पण आपले जरा का मिळेल असे माज दाखवतात, माझा टेचात. त्या मला भेटल्या त्या दिवशी. म्हटलं तुम्ही असं इंटरव्ह्यू दिला नाही, तुम्ही त्या कलाकाराचं कौतुक करायलाच पाहिजे जे आहे ते. म्हटलं मग आपल्याकडचं कोण कलाकार तुमच्याशी असं वागलं? आता मी तुमच्याशी आतापर्यंत जे जे काम केलं, कधी वाईट वागलो? तुम्ही करा ना कौतुक, तिकडे जाऊन मोठ्या स्टारचं करा, प्रत्येकाचं करा. पण तुम्ही आपल्याच घरातली माणसं जेव्हा आपल्याला मान देत नाहीत ना, तेव्हा बाहेरचे काय देणार रे? अनेक आपल्या हिरोईनी आहेत, त्यांना विचारलं तुला असे प्रश्न तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारता ना की डेटवर कोणावर जायला आवडेल, मग ते म्हणतात की आय वुड लाईक टू गो विथ रणबीर कपूर किंवा विकी कौशल. अरे ते ढोंगून तरी बघतील का तुमच्याकडे? रणबीर कपूर, रणवीर सिंग, तुम्हाला अंकुश चौधरी दिसत नाही, आमचा प्रश्न सुबोध भावी दिसत नाही, आमचा प्रसादोक दिसत नाही, जिते दिसत नाही, उमेश कामत नाही, हँडसम स्वप्नील जोशी आहे, करता तुम्ही त्यांच्याबरोबर काम, स्टार आहेत ते पण. मग तुम्ही का तिथे तुम्हाला रणबीर कपूर पाहिजे, माहित पण नाही तू कोण आहेस. परफेक्ट. आणि मग आपण स्टार व्हायच्या वार्ता. हा म्हणजे तुम्ही अरे यार मराठी ना सिनेमाचं काय होत नाही यार, आपला सिनेमा चालत नाही. कसं चालेल? तुम्हालाच रिस्पेक्ट नाहीये तुमच्या फॅटर्निटी बद्दल, तर मग लोक कसं देतील रिस्पेक्ट? अरे मी सध्या ना आता मी हिंदी करतो, मी मराठी. अरे काय करते कोण तू? मी फक्त हिंदी करतो. मला वाटतं काम आहे. हा मला पैसे तिथे जास्त मिळतात, मी करणार. बरोबर, प्रामाणिकपणे सांगतो. मला आज मराठी सिनेमा आला, मला पैसे कारण मला घर चालवायचं आहे. बरोबर, प्रश्नच नाही. माझे बाप जर अंबानी असते ना तर मला काही टेन्शन नसतं. मी सिनेमे प्रोड्यूस करून करत उद्या फ्लॉप न तर उद्या हिट करत राहिलो असतो. 1100 करोडची लग्न करण्यापेक्षा सिनेमे गेले असते मराठीत. सगळ्या स्टार्सना लग्नाला आणि प्री वेडिंगला बोलवण्यापेक्षा ना त्याला घेऊन सिनेमे केले असते. 1100 करोडचे 11,000 करोड कमवले असते ऍक्च्युअली. हा तर मला असं वाटतं जर माझा वडील तसे असते, अंबानी असते किंवा माझे वडील समजा मी कोणी राकेश रोशन जरी असते किंवा बच्चन असते, शेवटी प्रत्येकाचं नशीब असतं. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे रे. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, अभिषेक व्हेरी गुड ऍक्टर,
पण बच्चन के लेवल का सक्सेस आहे ना, पण तिथेच तू शाहरुख दे, कहा से आया आदमी कहा किंग झाला. सो प्रत्येकाचं नशीब आहे, त्या माणसाची चूक नव्हे. बरोबर. म्हणजे मी अक्षय कुमारचा एक इंटरव्ह्यू बघितला होता की मी अक्षय कुमार आणि शाहरुखचे इंटरव्ह्यूज खूप फॉलो करतो. कारण अक्षय कुमार व्हेरी प्रॅक्टिकल, हार्डकोर बिझनेस पर्सन. शाहरुख खान इंटेलेक्च्युअलचा किंग आहे, तो इतका हुशार आहे. म्हणजे स्वतःला कसं विकता यावं हे त्याला करेक्ट कळतं. त्याचं एक की ना आपलं नशीब, मी नशिबाला जास्त मानतो. कारण खूप ऍक्टर आहेत माझ्यापेक्षाही सुंदर काम करणारे, खूप माझ्यापेक्षा चांगले दिसणार आहेत. मी नेहमी गाडीतनं जाताना बघतो की अरे यार तो अपने से हँडसम आहे, पण आज मी इकडे आहे, तो नाही आहे. सो मला वाटतं की तो म्हणतो की मला ना मेहनत ही फक्त 5%, 95% तो म्हणतो की मी नशिबाला मानतो. असेल पण मला जो, आणि त्याच्यावर त्यांनी एक गोष्ट सांगितली जास्त मला आवडली की नशीब जी लोक अरे नशीब असायला पाहिजे. नाही, नशीब सुद्धा आपण आपलंच कमवतो. कसं तर तुम्ही तुमची केलेल्या कामावर श्रद्धा ठेवा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. कष्ट आणि तुमची श्रद्धा तुमचं नशीब घडवतं. तुमचे कष्ट, प्रामाणिकपणे केलेले कष्ट, तुमचा स्ट्रगल आणि तुमची त्या कामावरची श्रद्धा आणि विश्वास हे तुमचं नशीब घडवतं. आणि मग नशीब तुमचं सगळं ऑरा क्रिएट करतं. तर मित्रांनो, आज आपण भेटलो संतोष जुवेकरला. संतोष जुवेकरला येणाऱ्या काळामध्ये खूप यश मिळो, त्याच्यानंतर त्यांचं नाव आज मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्ये चमको अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इसाब नीती लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट टाकायला विसरू नका. संतोष जुवेकरांची कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडली आहे एपिसोडमध्ये, त्यामुळे आम्हाला कळेल की एपिसोड तुम्ही पूर्ण बघतात. तर मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये अजून एखादा चांगला सेलिब्रिटी तुमच्या समोर घेऊन यायची जबाबदारी आमची. परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इसाब नीती बघत राहा. धन्यवाद संतोषजी.